आयुष्य घडवणारी शाळा. एखाद्या देशाचं भविष्य बघायचं असेल तर त्या देशाच्या जिल्हा परिषद शाळेत डोकावून बघा. हीच ती जागा आहे जिथे डॉक्टर जन्माला येतो, इथेच शिक्षक घडतो, इथेच शेतकऱ्याचा मुलगा एक अधिकारी होतो. जिल्हा परिषद शाळा म्हणजे फक्त शाळा नाही, तर मित्रांनो ती आहे संस्काराची, आत्मविश्वासाची आणि भारत घडवणारी शाळा. आपली मुलं पहिली दुसरीत काय शिकतात याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मुलं फक्त अक्षर शिकत नाहीत, तर ती शिकतात आपलं नाव निर्भीडपणे कसं सांगायचं, वर्गात राहून कविता म्हणायला आणि प्रश्न विचारायला. इथेच आपल्या मुलांचं स्टेज करेज या ठिकाणाहून सुरुवात होत असते. लहानशा सभेत लहानशा टाळ्यातून अक्षर ओळख, मोजणी, स्वच्छता, शिस्त, प्रार्थना हीच ती पायाभरणी ज्यावर संपूर्ण आपल्या मुलाचं आयुष्य उभं राहत असतं. यानंतर जो टप्पा असतो तो तिसरी चौथीचा असतो मुलांचा. या ठिकाणी तिसरी चौथीच्या टप्प्यामध्ये आपली मुलं पुस्तकाच्या बाहेर निघायला शिकतात. लक्षात घ्या, या टप्प्यामध्ये आपली मुलं पुस्तकाच्या बाहेर निघायला शिकतात. झाड का महत्त्वाचं आहे, पाणी का वाचवायचं, सूर्य का उगवतो, अशा अनेक प्रश्न आपल्या मुलांना या वयामध्ये पडत असतात. परिसर अभ्यासातून मुलं निसर्गाशी जोडली जातात आणि सामान्य विज्ञानातून छोटे प्रयोग, निरीक्षण आणि त्यानंतर त्यांना का ती विचारण्याची सवय याच वयामध्ये लागत असते. इथं पाठांतर नाही, इथं विचारशक्ती घडत असते. त्यानंतर जो टप्पा येतो तो टप्पा म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा असतो, 5वी ते 7वी. म्हणजे आपल्या मुलाचं एक व्यक्तिमत्व उमलण्याचं वय असतं हे. या ठिकाणी आपला मुलगा भाषण, नाटक, गट चर्चा असेल, स्टेजवर उभं राहणं असेल, सगळ्या भीतीवर मात करायला ही शाळा शिकवत असते. आज जो मुलगा निर्भीडपणे बोलतो तो उद्या जर समाजासमोर तो नक्कीच ठाम उभा राहतो. बरं, एवढ्यावरच भागत नाही तर सर्व विद्यार्थ्यांना पहिली असेल तर 7वी 8वी असेल आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा फक्त मेंदू नाही तर शरीरही घडवत असते. या ठिकाणी आपल्या मुलांचे खो खो असतील, कबड्डी असेल, सूर्यनमस्कार असतील, या शारीरिक शिक्षणातून मुलं शिकतात. तर शारीरिक शिक्षणातून मुलं काय शिकतात? शिस्त, संघभावना, हार जीत पचवणं, मजबूत शरीर आणि मजबूत मन या ठिकाणाहून आपली मुलं शिकत असतात. बरं, एवढं करायला आणि एवढं करून घ्यायला कोण असेल तर तुम्हाला पण माहिती आहे, यात सर्वांचे शिक्षक खरे शिल्पकार असतात. या सगळ्यामागे एक शिक्षक उभा असतो. कमी साधन, मोठी स्वप्न तो शिकतो आणि शिकवत असतो. पगारासाठी नाही तर भविष्य घडवणाऱ्यांसाठी. सलाम त्या शिक्षकांना जो भारत घडवत आहे. विचार करा, आजचा मुलगा उद्याचा नागरिक असतो. आज आपण म्हणतो ना, मुलं घाबरतात, मुलं ऐकत नाहीत, पण प्रश्न मुलांचा नाही, प्रश्न आहे आपण त्यांना काय दिलं. ज्या मुलांना बोलण्याची संधी मिळते, विचार करायला शिकवलं जातं, तो मुलगा कधीच कमजोर राहत नाही. हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर पालकांना संदेश आहे, पालकांनो, फक्त मोठी शाळा म्हणजे भविष्य हा गैरसमज दूर करा. जिथे संस्कार आहे, आत्मविश्वास आहे, विज्ञान, स्टेज, करेज आहे, हीच ती खरी शाळा. आणि हे ती अनेकदा आपली जिल्हा परिषद शाळाच असते. लक्षात ठेवा, जिल्हा परिषद शाळा मागास नाही तर ती भारत घडवत असते. तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे आणि अभिमानाने माझी शाळा माझा अभिमान आपल्या जिल्हा परिषद शाळेचं नाव लिहायचं आहे. चला, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.